नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ आणि गुड आफ्टरनून. तर आज वार आहे मित्रांनो शनिवार आणि तारीख आहे मित्रांनो आज 25 आणि आज आषाढी एकादशी आहे. सर्वप्रथम सर्वांना तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मी जनार्दन काशीत स्वागत करतो तुमचं आपल्या JK7598 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो आता जस्ट निघालो आहे आपण, म्हणजे बराच वेळ झाला निघून. एक कळंबोलीला होतो, CNG वगैरे भरला. सकाळी आज एकादश होती त्यामुळे देवपूजा वगैरे सगळं करून फराळीचं करून आपण निघालो आणि CNG भरला. CNG भरून आपण तिथं थांबलो होतो. रोड पाहिला तर आपल्याला एक कळंबोलीतून आदई वॉटरफॉल एक आहे इथे, तर त्याची ट्रिप मिळाली. देतो स्क्रीनशॉट. मी उबरमध्ये होती, 266 रुपये काहीतरी भेटले त्याच्यामध्ये आपल्याला. आणि मग आता ती ड्रॉप केली 5 किलोमीटरची 20 मिनटं लागली आपल्याला. ती ड्रॉप केली आणि आपण आता थांबलो इथे न्यू पनवेलला. तर बघूया आता इथून एखादी ट्रिप वगैरे मिळते का. तर तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती ओला उबेर रिलेटेड व्हिडिओ डेली अर्निंगच्या संदर्भात येत असतात. एका दुसरा विषय राहत असतो पण येतात. आणि रात्री मित्रांनो यायला वेळ झाला, LTTवरून आपल्याला ट्रिप काही भेटली नाही, MT यावं लागलं आणि उशीर झाला उठायला पण. आणि उठायला उशीर झाल्यामुळे सगळ्याच गोष्टी उशीर होत गेल्या. तर ठीक आहे, चला आता एक ट्रिप कंप्लीट केली. बघूया आज शनिवार आहे, आपल्याला किती काम होते काय होते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आजच्या दिवसभरामध्ये किती अर्निंग होते आपली तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगतो. तर ठीक आहे, चला आता बघूया, चालू करू आपण इथून दुसरी ट्रिप वगैरे. आता थांबलो इथं पण इथून काही भेटत नाही, वाजत नाही. थोडंसं आपण खांदा कॉलनी किंवा कामोठा एरियात जाऊ आणि बघूया तिथून काय आपल्याला ट्रिप एखादी मिळते का. हे बघा, इथं आपण थांबलो आहे. 1:08 झालेत. 11 किलोमीटर गाडी चालली आणि 2 कांड्या CNG उतरला पण आपला. तर चला आपण जाऊया आता तिकडे. तिकडून काय एखादी ट्रिप मिळेल तर मग तुम्हाला मी देतो अपडेट. आता 2:40 झालेत. 24 किलोमीटर गाडी चालली आहे आणि आपण आता सध्या आलो आहे पुष्पकनगरला. पुष्पकनगरला एक आपल्याला कामोठ्यातून ट्रिप लागली, एक्सेलची होती. ती ट्रिप ड्रॉप केली आणि ती ड्रॉप केल्या एक आपल्याला परत पुष्पकनगरहून कामोठ्याची ट्रिप मिळाली. दोन्ही ट्रिपमध्ये छोट्या छोट्या ट्रिप आहेत पण बऱ्यापैकी काम झालं आपलं. तर आता पोचतोय आपण दुसरी ट्रिप कामोठ्याची रिटर्न न्यायला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता 3:46 झाले. 44 किलोमीटर गाडी चालली आहे आणि आपण आता आहे पनवेल रेल्वे स्टेशनला. कामोठ्यात आलेलो, तिकडे होतो, तिथून आपण ती ड्रॉप केली आणि परत कामोठ्यातून एक आपल्याला पनवेल रेल्वे स्टेशन शिवाजी चौकाची ट्रिप मिळाली. आणि आता इथून परत एक आपल्याला याची ट्रिप मिळाली लोकल ह्याची आपली सीवूडची. तर आता चाललो आहे कस्टमरच्या लोकेशनला, देतो तुम्हाला अपडेट. तर मित्रांनो आत्ता जस्ट आपला बेलापूर सीवूडचा ड्रॉप झाला आहे. ड्रॉप केला, इथं गाडी जरा साईडला लावली आणि थोडंसं खाऊन घेतलं काहीतरी. आज एकादश आहे, फराळ केली आणि आता बसलो इथं लॉग इन होऊन. बघूया कोणची एखादी ट्रिप वगैरे काय एखादी मिळते का. आलेली एक ह्याची ट्रिप आपल्याला चेंबूरची घ्यायला पाहिजे होती पण नाही घेतली. म्हटलं काहीतरी खाऊया बघूया नंतर, आणि परत काय आली नाही. तर थांबलो आता इथे. झालं आहे 1300 रुपयेपर्यंतचं काम झालं आहे. अजून करायचं आहे काम, पण आज जरा थोडं काम स्लो वाटतं आहे. पण बघूया आता काय, थोडं एखादी ट्रिप चांगली भेटली तर होऊन जाईल काम. तर ठीक आहे, चला मित्रांनो आपण आता आलो आहे सध्या तलोजाला फेस 2ला. तर सीवूडला होतो, सीवूडला बराच वेळ थांबलो. उबर काय ट्रिपच देत नव्हतं, कारण उबरचा प्रॉब्लेम असा आहे ना, उबर जर पास संपत असं आला असेल तर ट्रिप देत नाही. कारण त्याचा पास संपला का मग लगेच उबर ट्रिप देतं. त्यामुळे उबरने मला काही ट्रिप दिलीच नाही 1-1.5 तासामध्ये. मग मी उबर पुन्हा पास संपला बंदच करून टाकलं आणि ओलामध्ये एक ट्रिप मिळाली आपल्याला तलोजा फेस 2ची. आलो आहे, कस्टमरला घेऊन आलो, इथं सोडलं आहे. इथं रूम आहेत त्या बघायला गेलेत. त्यांना आता इथं 15-20 मिनटं थांबल्यानंतर परत फेस 1ला सोडायचं आहे. इथंपर्यंत आलेलं ते पेमेंट आपण 525 रुपये कस्टमरचं बिल झालं, तेवढं आपल्याला घेतलं आहे आपण त्यांच्याकडून. पण आता कस्टमरला परत 15-20 मिनटं थांबून फेस 1ला सोडायचं आहे. काय 2 किलोमीटरच आहे. ठीक आहे म्हटलं, थांबतो, 200 रुपये द्या. मग ते 200 रुपये आपल्याला एक्स्ट्रा देत आहेत. ते 200 रुपये घ्यायचे आणि कस्टमरला फेस 1ला सोडायचं. तर आपलं एक 2,000चं काम होईल. काम खूप कमी आहे, खूप स्लो आहे, पाऊस भरपूर आहे, त्याच्यामुळे कामावरती परिणाम झाला मित्रांनो पावसामुळे. पण ठीक आहे, चला बघूया आता. आज शनिवार आपला दिवस खराबच जाणार आहे असं वाटतंय. रविवार तर उद्या बघू काय कसं होतं. तर ठीक आहे,
चला आता बसलो वेट करतोय त्यांचा, आल्यानंतर मग आपण त्यांना फेज 1ला सोडून मग तिथून एखादी ट्रिप मिळते का बघू. अजून टाईम तर काय जास्त झाला नाही, 7:30 वाजलेत, टाईम आहे आपल्याकडे अजून. तर तुम्ही बघू शकता 9:08 झालेत, गाडी चालली 99 किलोमीटर आणि आपण आता सध्या आहे मित्रांनो खारघरमध्ये. तर एक तलोजावरून परत खारघरची एक छोटी बुकिंग आपण कंप्लीट केली, त्याच्यानंतर अगोदर एक आपण छोटी बुकिंग केली. छोट्याच बुकिंग आहेत आज. तर झालं एकंदरीत बऱ्यापैकी काम. आत्ता एक ओलामध्ये कोणती तरी बुकिंग आली होती, बघूया कोणती आहे, देतो तुम्हाला अपडेट. आता चालला आहे विचार घरी जायचा, कारण उद्या संडे आहे, संडेला सकाळी लवकर निघायचं. 3,000ला थोडंसं कमी पडलं आहे काम, 2900च्या आसपास झालं आहे, पण ठीक आहे. चला, काय काम महत्त्वाचं आहे. स्लो काम असल्यामुळं पण जरा थोडंसं प्रॉब्लेम झाला नाही. काम जर असतं ना चांगलं तर आज पैसे चांगले झाले असते. तर मित्रांनो, अशा प्रकारे कालचं आपलं काम झालं आहे. रात्री व्हिडिओ एंड करायला वेळ नाही भेटला, म्हणून म्हटलं चला सकाळी एंड करू. आता सकाळी एंड करतो आहे. तर उबरमध्ये तुम्ही बघितलं असेल, आपलं देतो स्क्रीनशॉट मी इथे. उबरमध्ये 7 ट्रिप कंप्लीट झाले आहेत, 2,000 वरती काहीतरी काम झालं आहे, 31 का 32 रुपये. आणि ओलामध्ये 3 ट्रिप कंप्लीट झाले आहेत, त्याचं 961 रुपये काहीतरी काम झालं आहे. आणि एक पर्सनल बुकिंग आपली 200 रुपयाची, जी तलोजातलं फेज 2 ते फेज 1 अशी होती. तर अशा प्रकारे टोटल मिळून आपलं 3202 रुपयाचं काम झालं आहे. आणि त्याच्यामधून जर आपली गाडी चालली होती मित्रांनो 105 किलोमीटर, कारण आपण एकदम छोट्या बुकिंग करत इथंच होतो, बाहेर कुठे गेलो नव्हतो. तर याच्यामुळे आपले CNG कमी गेला आहे, 400 रुपयाचा CNG गेला पकडला मित्रांनो मी. आणि 400 रुपयाचा CNG परत माझा उबरचा कालचाच पास ॲक्टिव्ह होता. 6:30ला माझा पास संपणार होता. 6:30 नंतर मी उबरमध्ये काही कामच केलं नाही, तेच दिवसभराचं काम. आणि ओलामध्येच बाकीच्या 3-4 ट्रिप केल्या. आणि त्याच्यामुळे आपलं उबरचा पासाचे पैसे आपण कालच्या व्हिडिओमध्ये काढले होते, त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये काही निघणार नाहीत. आणि ओलाचे फक्त 66 रुपये, 400 आणि 66 रुपये वजा केले, म्हणजे 500 रुपये जरी मायनस केले 3200मधून, तरी पण 2700, 2750 ते 2800 रुपये प्रॉफिट आपल्याला काल राहिलेला आहे. तर एकंदरीत बरा राहिला आहे प्रॉफिट. म्हणजे कसं आहे माहिती आहे का मित्रांनो, अजून खूप चांगला राहिला असता जर बुकिंग, पाऊस जरा कमी असता ना, आणि बुकिंग थोड्या मी मोठ्या वगैरे एखाद्या घेतल्या असत्या, मुंबईच्या वगैरे जाऊन आलो असतो, अजून 1,000 रुपये आपलं प्रॉफिट वाढला असता. पण आपण इथले इथेच थांबलो, म्हटलं पाऊस आहे, कुठे जायचं, पाणी बिनी भरेल, म्हणून आपण कुठे मुंबईत गेलो नाही. तर एकंदरीत दिवस चांगला गेला, प्रॉफिट चांगला राहिला. गाडी कमी चालल्या, फक्त टाईम खूप गेला मित्रांनो. जवळजवळ 12:30-1 वाजता मी लॉग इन झालेलो, रात्री 9:30-10 वाजले मला घरी यायला. तर फक्त याच्यात टाईम खूप गेला आहे, पण टाईम गेला, CNG कमी लागला आणि प्रॉफिट जास्त राहिला आहे. पण ठीक आहे, त्याच्यामुळे काय एवढं काय हे नाही. तर एकंदरीत जसा पाहिजे तसा शनिवार जायला पाहिजे होता, तसा शनिवार गेला नाही, एवढंच ह्याच्यातून दुःख वाटतं आहे, बाकी काय नाही मित्रांनो. तर आता झालं आता व्हिडिओमध्ये एवढंच, बाकी दुसरं विषय असं काय नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला लवकर. आपल्या चॅनलवरती 1000 सबस्क्रायबर आपल्याला पूर्ण करायचे आहेत, एवढंच तुम्हाला सांगेन. आणि भेटू पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.